नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला बनवायचा आहे झटपट असा उपमा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे मी गरम होण्यासाठी. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं तेल, आणि तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा. तर तेल छान गरम झालेलं आहे आपलं. यामध्ये घातलं आहे मी 1 वाटी रवा, आणि आपल्याला रवा छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत रवा अजिबात कच्चा राहिलेला नाही पाहिजेत, आणि आपल्याला कमीच गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे. तर छान आपला असा रवा मस्त भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेते. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमच तेल. तर तेल घालूया आपण. 2 चमचे इथे तेल घातलेलं आहे मी. मोहरी आणि जिरे सोबतच घालत आहे. शेंगदाणे घालूया थोडेसे, आणि छान आपण हे फिरून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे मी. कढीपत्ता घालूया यामध्ये. कांदा आणि मिरची घालायची आपल्याला. आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालेला आहे. आता आपल्याला घालायची हळद. अर्धा चमच हळद घेतलेली आहे मी. उडदाची डाळ घेतलेली आहे चमचाभर, ती घालायची आपल्याला. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये. तर आता आपण पाणी घालणार आहोत. तर 1 वाटी, दुसरी वाटी, तिसरी वाटी. चवीनुसार मीठ घालूया आपण. परत थोडंसं घालते. आणि छान उकळी येऊ द्यायची आपल्याला एक. तर यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. तर छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालायचा आपल्याला रवा. तर रवा आपण थोडा थोडा घालूया, आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. तर गॅसची फ्लेम मी कमी ठेवत आहे. आणि छान असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला लगातार. आता छान फिरून घेतल्यानंतर यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता आपण झाकण ठेवणार आहोत. आणि 2 ते 3 मिनिटानंतर बघूया. 2 ते 3 मिनिट झालेली आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. आणि छान आपला उपमा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे, एकदम मऊसूत. तर बघू शकता इथे छान आपला असा सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.